म्हणजे सिंहगडावरती लोक फिरायला येतात. म्हणजे पुण्यात शहरातल्या सर्वसामान्यांसाठी तर ते नियोजित म्हणजे नियमित फिरायचं ठिकाण आहे. तर आता जी काही परिस्थिती पहिली होती, हे जे सगळे स्टॉल एकत्र केलेत किंवा हा जो काही उपक्रम केला आहे, म्हणजे हे नेमके काय आहे आणि याचा व्यवसायावरती काय परिणाम झालेत? हां, जे पहिले स्टॉल होते ते व्यवस्थित होते. लोकांना कसं लोक बसायला पेस मिळत होता आणि वेगवेगळं पार्किंगला आले की पार्किंगला वेगळी जागा होती, निम्म्यात आले की निम्म्यात होते, प्रत्येक पॉईंटला जागा होती. त्यामुळे लोकांना पण फिरणं पण होत होतं आणि पाहिजे त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित जेवण बसणं सगळं होत होतं. आणि आता हे 32 स्टॉल जे आणले ते सगळे एकत्र आणले, त्यामुळं लोक पण एकदम एका जागेवर गर्दी करायला लागले जास्त. आणि गर्दी जास्त झाल्यामुळं लोकांना जास्त त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. जे वेगळं होतं ते चांगलं होतं. लोकांमध्ये बसण्यामध्ये काही फरक पडलाय किंवा व्यवसायावर काय परिणाम झाला? 70% परिणाम झाला व्यवसायामध्ये. जे पहिलं कसं होतं झाडाखाली निवांत लोक येऊन बसत होते, फिरत होते आणि लोकांना आपलं लोक खास करून गाड्यावरती व्यवस्थित शांततेसाठी येत होते. पण आता हे एकत्र आणल्यामुळे नुसतं चवचव चालू झाली. 3,000-4,000 रुपयाच्या छत्र्या 3-4 वेळा आणायच्या झाल्या ते. पहिलं मग आपल्या झाडाखाली किंवा असं कागद टाकलं तरी व्यवस्थित बसत होते. आता या वाऱ्याने आणि या छत्र्या काही टिकत नाही त्या. माझं इथं समोर घर होतं, आपले 7वी पिढी आहे गडावरती. हॉटेलवाले बऱ्याच वर्षापासून राहतात. आता काय काय खालच्या गावातले आहेत, हे सगळे आजूबाजूच्या गावातलेच आहेत. आधी झाडाखाली बसून सटे टाकून बसायला मजा यायची. नवीन व्यवस्थेच्या नावाखाली सगळीकडे क्राऊड झालेला आहे. आधी गडावरती थोडी स्वच्छता राहायची, लोक कमी राहायचे. आता जिकडे तिकडे कचरा कुडा पडून असतो. आधी शांतता पण होती. असं वाटत होतं की हा बाबा गडावर आलो आहे, वेगळ्या वातावरणात आलो आहे, निसर्गामध्ये आलो आहे. आता ह्या इथला क्राऊड आणि हे ठिकाणं वगैरे सगळं बघून गड किल्ल्यासारखं वाटतच नाही. टेंट लागले आहेत आणि खुर्च्या लागल्या आहेत, तर ते गडावर असल्यासारखी फिलिंगच येत नाही, निसर्गामध्ये बसल्यासारखंच वाटत नाही. तर या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. आधीसारखं वातावरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गवताची छपरी आम्ही टाकून त्याच्यामध्ये व्यवसाय केलाय. त्याच्यानंतर हे असलं कागद टाकलं कसं प्लॅस्टिकचं तिकडे पाठीमागे पहिली 4 आणि 8 आणि 20 पैसे भाकरी भजी विकलेली आहेत. मग लोक आधी बसत होते तिकडे की आता जास्त बसतात? तिकडे लोक भरपूर बसत होते. आम्हाला कसं असं निवांत सगळं व्यवस्थित जागा होती. तिकडून देवटाकीच्या तिकडून नाही का झाडे बिडे होती, बसायला व्यवस्थित जागा होती. आणि इथं आले आम्ही आमचं आता हे एक 2 कस्टमर राहिल्यात. एक भाकरी बनवायला गेलं की यायला म्हणलं की 2 कस्टमर उठून जाते. आम्हाला दिवस धंदा पण नीट होत नाही. इथं आता 9 महिने झाले आम्हाला हे टॉल दिल्यात. आमचं तिकडं असं कागदाचं होतं सगळं पाडून टाकलं, जिथल्या तिथं हे करून असं दुरुस्त करून टाकलं सगळं आमच्यासाठी. दादा इथं कसं पावसाचे असे म्हणजे अशी लोक उभी राहून खात्यात. आता हे आम्ही आणले हे 3-4 हजार हे आणले असे हे बांधले ते फाट ते 50 वेळा त्याला बदलायला लागते. आणि आम्हाला फक्त आता टॉल दिले. आणि कस्टमरची जर बाळा आली की त्यांचं सहकुटुंब आलं, त्यांची लेकरं असली त्यांनी बसायचं कुठे. छत्रपती संभाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी असलेला सिंहगड किल्ला म्हटलं की पर्यटन आणि स्वराज्यप्रेम आले. रोज हजारो पर्यटक शिवभक्त यांचे येणे जाणे असलेल्या आणि पुण्यापासून जवळ असलेल्या सिंहगडावर पारंपरिक रहिवासी आहेतच. 6 ते 7 पिढ्यांपासून गड आणि घेरा परिसरात रहिवासी असलेल्या व किल्ल्यांवरील पर्यटनावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेले 30 ते 35 परिवार आहेत. हे सगळे पूर्वीपासून छप्परवाजा घरांमध्ये आणि झुडपाखाली बसून पिठलं भाकरी, कांदा भाजी, दही, रानमेवा याचा व्यवसाय करत आले. गेल्या वर्षभरापासून वन विभाग आणि घेरा सिंहगड समितीने सामाजिक संस्थांच्या मदतीने 32 स्टॉल एकत्र करून एकाच ठिकाणी 8x8चे सिमेंटचे स्टॉल उभा करून दिले आहेत. परंतु ही नवीन व्यवस्था पर्यटक आणि पारंपरिक व्यावसायिक यांना आवडणारी आणि सोयीचीही नाही. नैसर्गिक आनंद मिळत नसून एकाच ठिकाणी गर्दी आणि अस्वच्छता आणि बसण्याची कृत्रिम व्यवस्था यामुळे व्यवसायावर वाईट परिणाम होत आहे. आर्थिक नुकसान, स्वच्छता आणि कृत्रिम व्यवस्था यातून समन्वयाने मार्ग काढत पारंपरिक व्यवसायासह पर्यावरण आणि गडकिल्ले संवर्धन झाले पाहिजे.